मित्रांनो, आज मी आलेलो सागरच्या घरी. त्यामुळे मस्त जेव घातलं आणि अख्खी स्टोरी सांगितली. आणि आज तुम्हाला लाईव्ह माझ्या चॅनलवर बघायला मिळालं की सागरचं काय झालं आणि का तो तिकडून लंडनला आला आणि कसा आला. एक्सक्लुझिव्ह लाईव्ह ओनली ऑन जस्ट नील थिंग चॅनल. मित्रांनो, आपण आलेलो आहोत लंडनच्या सगळ्यांचा लाडका डान्सर सागर कदमच्या घरी. म्हणजे जातोय आता घरी मी. तो खाली घ्यायला आलेला आहे. म्हटलं की हा बघा इकडे बघा कसा हसतो बघा. काय रे हिपहॉप बॉय अचानक राहिलं म्हणून वैदिकच्या पायात इथे पण पडलेला लग्नात स्टेजवर. मी BSc केलं. त्याच्यानंतर दीनानाथ मंगेशकर पुण्यात होते मी 2 वर्ष. MSc केलं. मी MSc करून पगार घेत होते तो, आणि माझी इंजिनिअरिंग करून बाहेर पडलेली एक बहीण सेम. म्हणलं हे काय प्रकार, आम्ही MSc करून एवढा एक्सपिरियन्स घेऊन पण आम्ही तिथे काहीतरी करायला पाहिजे. मला तर असा शॉक बसला ना, कारण हा एक मध्ये गायब झाला. 1 वर्ष हा ना इंस्टाग्रामवर ना कशा डायरेक्ट एकदा मी ह्याचे लग्नाचे हे बघतोय. कारण की मला तू माहिती होतीस एकदा व्हिडिओ कॉलवर वगैरे गावी असताना आपण बोललेलो वगैरे, बर्थडे काय असेच काहीतरी होतं याचा. अचानक मी बघतोय तर लग्नाचे फोटो टाकतोय. बोले लग्न केलं, सांगितलं पण नाही. कसला माणूस असेल हा. लग्नाचे फोटो इथून टाकले तरी मला काहीच आयडिया नाही. मला माहित नव्हतं तू काय करते काय, मला काहीच आयडिया नव्हती. मी कुणालला फोन लावला, मुलं रे उसका शादी हो गया. मग आम्ही सगळे बोललो अरे आता इथे होता, आता लग्न झालं, आता का तिकडे लंडनला गेला. मी फुल पागल झालो. बोललो रे काय आणि हा काय मंदबुद्धी, सांगत नाही काय नाही, काहीच सांगत नाही. आम्ही 2 दिवसात शॉपिंग केली लग्नाची. कारण मी इकडून आले 10 नोव्हेंबरला मी आले. लग्नाची तारीख काढली त्यांनी 7 डिसेंबर. त्यांनी लग्न ठरवलं तर मी इकडे काहीच कार्यक्रम नाही. ते ओटीत नारळ वगैरे टाकायचं तिथपासून सुरुवात. त्यात दिवाळी झाली, मग आमचा कार्यक्रम झाला. मग राहिले थोडेसे दिवस. मग 2 दिवसात आम्ही मुंबईत शॉपिंग केली पटपट कपड्याची खरेदी सगळी. आणि ममग लग्न झालं. आणि माझी सुट्टी होती 20 डिसेंबर पर्यंत, 40 दिवसाचीच. पण मी म्हटलेलं मी आता एकटी येऊन राहत नसते. एकतर आणि ते डेंजर आहे, म्हणजे कंटाळा आहे, थोडं इमोशनली पण डिस्टर्ब होत आहे माणूस. मग म्हटलं मी एकटी जाणारच नाही. मग माझ्या बाबांनी, आम्ही जिथे लग्न केलं त्याच दिवशी आम्हाला सर्टिफिकेट दिलं. म्हणजे आम्ही रजिस्टर मॅरेज पण केलं, म्हणजे लगेच सर्टिफिकेट मिळालं. मग लगेच बाकी पुढची प्रोसेस केली. ह्याचा विजाला अप्लाय केला. आम्ही निघून आलोय चिपळूणहून 9 जानेवारीला. मग मी इथे सिक लीव्ह टाकली खोटी. मग मी म्हटलं आता ह्याला घेऊनच जाणार. 9 जानेवारीला आम्ही चिपळूण पासून ह्याची बॅग बिग घेऊन रेडी होऊन तयार. आम्ही ह्याचा विजा हातातच नाही आमच्या. आणि आम्ही म्हणतो काय करायचं आता, विजा नाही आला, प्रायोरिटी वगैरे केली. पहिल्यांदा डायरेक्ट आउट ऑफ इंडिया इथे झाला असतो तू. आणि 10 जानेवारीला विजा हातात मिळाला. आणि 11ला आमची फ्लाईट दुपारी. नशीब बघ ना. मला माहित होतं ह्याचं सगळं चांगलं होतं बरोबर मिळणार. आणि मिळाला नशीब. गॅसच होता आम्ही फुल. तू घरचं सांगितलंस तुझ्या की जातोय लंडनला वगैरे आधी पहिल्यापासूनच. मी नर्सिंग केलंच त्याच्यासाठी की मला बाहेर जायला चान्स मिळेल. नाही तर मी करत नव्हते. माझी आई बोलली बघ तुला बाहेर जायला चान्स मिळेल. त्या हव्याच्या पोटी मी केलं होतं. मग त्या आधीपासून मी बाहेर जाणार. हा बोलले तू जाणारच का नक्की, काय करत तर नाहीस, एक्झाम देत तर नाहीस. तुला डोईंजर झालं असेल ना बाबा. मला काय भाषेचं मला मिळेल की नाही. तुझा जॉब होता तो सोडायला लागला तुला तिकडे. तिकडचा ना, तिकडे काय 12,000 पगार होता. तिकडे तर प्रोडक्शन सुपरवायझर होतो मी. माहितीये मला. तरी पण तू काय केलंस बाय प्रोफेशन? केमिस्ट्री. BSc केमिस्ट्री. ते पण कसं केलं काय आता ते पण सांगायचं. ते पण पेपर द्यायला ए बोलणार, ये बाबा पेपर ए घेऊन जा. टाकाय सगळं ब्लॉग पण नाही टाकू शकत. खूप एडिटिंगला बसायला लागेल मला डान्स अजून नीट करावा लागेल. तुला भीती तर असेल ना बाबा, इथे जॉब मिळेल की नाही, भीती असणारच ना.
पहिली होती कारण की खूप असे किस्से झाले. टाकला केला तसं केसाची ती सुरुवात झाली ती तिथूनच. मी बसले, केस कापला तर हा खुर्चीत बसणार पुढे, तर मी कशी तिथे उभी राहू, मी बसले मागे येऊन. तर ती काहीतरी विचारत होती आणि इथल्या लोकांचं इंग्लिश म्हणजे वेगळंच काहीतरी, म्हणजे आपल्याला आपलं इंग्लिश वेगळंच वाटतं आणि ह्यांचं इंग्लिश वेगळंच. ती विचारत होती ह्याला, हो हा या 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 कापत गेली डायरेक्ट टाकला झाला ना, डायरेक्ट मध्ये केला होता. म्हणून बोलला भाषेचा प्रॉब्लेम. आता आत्ताच्या जॉब मध्ये सगळे समजून घेतात ना, की मस्त एकदम थांबतात. मी जोपर्यंत काय क्लिअर काय बोलत नाही तोपर्यंत ऐकत बसतात मागे. बघत बसणार. बरं वाटतं. काही बोलतो इंग्लिश, काही पास्ट टेन्स प्रेझेंट काही. आवडची सगळी वाट. एक शब्द जो इम्पॉर्टंट असतो तो फक्त आला पाहिजे. जसं मला कोणती जॉब लागली ते पण मला माहित नव्हतं. हिने अप्लाय केलं होतं सगळं आणि मला कॉल आला आणि ही नव्हती घरी. मला जे कॉल यायचे ते मी हिला बाजूला बसवायचो आणि मी एक इंग्लिश पाठवून की लो ॲट इंग्लिश, कॅन यू टॉक विथ माय वाईफ, शी विल एक्सप्लेन यू गुड बेटर. तर मग ती बोलायची आणि ती एकदा नव्हती. मला कॉल वगैरे आला. आता बोललो काय करू मी, मला कुठली कंपनी माहित नव्हतं नाही का. नंतर मला माहित आहे आय नीड जॉब, आय एम हार्ड वर्किंग, हे शब्द सारखे बोलत बसतो. मग ती बोलली इंटरव्ह्यू द्यायला जमेल का, या आणि काय असं काय रॉकेट सायन्स नाही. आपलं वेअरहाऊसचा जॉब आहे, कोणीही करू शकतो. फक्त थोडाफार हुशार म्हणजे मी सांगितलं मी इंडियामध्ये प्रोडक्शन सुपरवायझर तो, मला प्लॅन्टचं नॉलेज आहे. त्यामुळे त्यांनी थोडं हे केलं असेल कॉम्प्रोमाइज नाही का, इंग्लिश भरू दे पण हुशार. आणि काय इंटरव्ह्यू मस्त होतं रे. काहीतरी विचारतात, वेगळंच काहीतरी विचारतात की मग अजून हॉबी कुठल्या आहेत, मग डान्स येतो, मग हे मग करून दाखवशील का स्टेप्स वगैरे अशा. मी गेलो होतो, मला माहित नव्हतं कुठली जॉब आहे की प्रोफेशनल जॉब आहे ऑफिस वगैरे मधली. मला असं वाटलं की आता मी जे इंडियात काम केलं तशीच जॉब असणार. मला मी टाय घालून शूज वगैरे मस्त वगैरे गेलोय आणि तिकडे जाऊन मला कळालं साहेब आले चड्डीवरती इंटरव्ह्यू घ्यायला. बोललो भाई हेडफोन वगैरे टाकून सगळीकडे म्युझिक वगैरे चालू. बोललो ही वाईब वेगळी आहे. मी आलो टाय घालून, तर मला कळालं की आपल्याला पण यायचं आहे मस्त वेगळी असंच. मग तुझ्या इथे कोणच मित्र नाही, इथे एरियात पण नाही, कामावर पण नाही? कामावरती आहेत इथे पण आहे आपल्या जवळचे. इंडियन होता एक पंजाबी, पण तो गेला. इथे हे जे शेजारी ते परत समोर एक आहे साऊथचे आणि कोल्हापूरचे आपले पीटरबर्ग वगैरे ते आहेत. वाईट नाही वाटलं तुम्हाला सगळं एवढं कॉन्टेंट क्रिएशन वगैरे चालू केलं सोडायला बंद करायला लागणार? पण मी कुठं असं सिरियसली घेतला नसेल तरी पण करतच होतस. करत होतो. फॉलोईंग बाबा तुला तर माहिती असेल. नाही बाबा काय कुठली आहे काय नाही बोलले, आहे चांगली आहे. आज पण तो रील टाकतो ना तर व्ह्यूज तर बरोबर त्याला जे कॉमेंट येतात ना, सागरला जे कॉमेंटचा जो नंबर आहे ना तो सहसा मिळत नाही. ते पण डान्स व्हिडिओवर तर नाही मिळत. असे कॉमेंट्स नाहीच हाय म्हणजे पब्लिक थांबलेली असते की याचा व्हिडिओ कधी येईल. थांबलेली म्हणजे जेव्हा येते तेव्हा ती पूर्ण बघते एवढं नक्की. जेन्युइनली आवडतात लोकांना. मी याला जॉब बघताना पण असंच बघितलं की कुठे असं आहे की जास्त मॅन पॉवर लागली जागा तर मजा आहे. डोकं बसून असं लावायला लागलं तर नाहीच करू शकत. तेवढं तर कॉन्सन्ट्रेटेड नाही जाऊ दे, काय असेल ते व्हिडिओ मध्ये वापरू दे. आणि शारीरिक त्रास असू दे, चालणं असू दे, जास्त लोक इंटरॅक्शन असू दे, पण अगदी जास्त पण नको. आणि हा जॉब परफेक्ट मिळाला. खूप लोकांनी शिवाय घातल्या असेल ना तुला, सांगितलं लग्न केलं वगैरे. आता किती वर्ष झाली मला? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाली. अजूनही बोलतो. एक व्हिडिओ टाकली पहिल्यांदा आणि तू अशी टाकलीस की ते एक व्हिडिओ रॉंगच सोडल्यावर की आम्ही असंच बघतो. लग्नात नाचतोय डान्सची त्याची पहिला व्हिडिओ लागली असा चालत येतो ऑडियन्स मध्ये आणि डायरेक्ट स्टेजवर जाऊन नाचायला लागतो. मी बोललो ठीक आहे, असं तर हा बऱ्याच लग्नात नाचतो, कुठे पण जाऊन. चिपळूणला कुठे पण नाचायचं ना कोणाच्या पण लग्नात. बोललो पण हा मध्ये काय नसतोय आणि एवढे चांगले कपडे घातले. बोललो याचं लग्न झालं की काय. आणि मग पुढे गेलं तर काहीतरी टाकलेलंच पण इकडे यायच्या आदल्या दिवशी टाकली.
त्यात नावं पण नव्हती मागे, काहीच नाही. आणि किती नंतर जण म्हणाले, खोटं आहे हे सगळं, खोटं हा आहे. हा लोकांना पण तेव्हा फोटो वगैरे खूप वेळाने टाकले ना, खूपच वेळाने टाकले. अचानक भाई याच्या मागे हे का दिसतंय, आउट ऑफ इंडिया का दिसायला लागलं, असं झालं की हा असं नक्की आहे ही कुठे? काय खिडकी असं असं आली, झालं. ही खिडकी आली. हे तर तो टाकतोस ना हा कॉर्नर, सगळ्या व्हिडिओ स्टार्ट इथूनच होता, मग तो जातो बाहेर फिरायला. इथेच त्याला सुचायला लागतं. मग तो पेन लावायला लागतो, तिथे लाव. परत घ्यायला पण लागतो, असं सगळं करतो. अरे मला माहितीये तो 4 दिवसावर एक व्हिडिओ करत आहे ना, तो इथे लावत इथलं झालं बोलतो आता परवा भाजी घ्यायला जायचं तेव्हा ते मला शॉट घाल, ते मला shot घाल. चालतो आणि मग आम्ही इथे फोन लावता येईल, मी इथे फोन ठेवतो, परत मागे जातो, मग चालू येतो. परत ह्याचं BTS आहे ना, ह्याचं BTS बाप आणि असेल. ह्याच्याकडे आधी ट्रायपॉड होता, खालून सगळे जमिनीवर ठेवून घ्यायचा shot. मी ट्रायपॉड आता घेतला. अरे ट्रायपॉड पहिले खाली असायचं, लेग्स पासून view असतं. हा भिंतीला टेकवून लॅम्प पोस्टला टेकवून घेतला तो. तुला भाई सनसेट बिनसेट मागे चालतोय आडवा तिडवा, डबल टिबल शॉट घ्या. व्हिडिओ पण मी माझ्या फोनवर नाही करत, तिच्या फोनवर करतो. पण एक ही ज्यावेळी असते तिकडे तेव्हा तुझे मित्र करायचे ना तेवाले असेवाले व्हिडिओ, माझा भाऊ करायचा. कशी काय करते रे? भाऊ करायचा तो. नाही तर कुठे करते, कोण? अच्छा, ही. मुवमेंट होईल ते देतोस तू ह्याच्यात पण. ते थोडं मला जमेल तेवढं, जास्त नाही. लोक आता विचारतात की तुझा व्हिडिओ वगैरे का नाही येत वगैरे, तर सांग कधी करणार आहेस तू सिरियसली व्हिडिओ? दररोज कामावर जाणार आणि मग तो व्हिडिओ करणार. उद्या करणार, स्टार्ट करणार. आज मला माझे डोळे उघडले नीलने, अरे बापरे, त्याने आलं इथे मला सांगितलं खूप. ते याच्यासाठी स्पेशली आलो मी की बाबा व्हिडिओ करत जा, लोकांना आवडतात, एवढं तुझं प्रेम करतात, आम्हाला पण तुझे व्हिडिओ आवडतात. काय नाही असं तुझं म्हणजे जसं करतो तसं करत राहा, म्हणजे सुट्टीच्या दिवशी तरी कर. ह्याला शुक्रवारी शनिवारी सुट्टी असते 2 दिवस, तेव्हा आता संडेला तर मंडेला आलाच पाहिजे व्हिडिओ.